सोशल मीडिया साईट्सवरनं पर्सनल मेसेजेस येतात आणि जेव्हा लोक मला सांगतात की आमच्या घरात आजही 2023 साली सुद्धा माझे सासू सासरे माझा डिवोर्स झालाय आणि मला माझ्या मुलांना भेटू देत नाहीत, आजही माझा नवरा रोज रात्री दारू पिऊन येतो आणि माझ्याशी अतिशय वाईट वागतो, तेव्हा खरं सांगायचं तर माझे डोळे उघडतात. म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी स्वतः अतिशय सुशिक्षित, पुण्यात डेक्कन जिमखान्यावरती राहिलेली, मी कधीच अशा प्रकारचं काहीच आयुष्य बघितलं नाही. आमच्या घरात सगळे शिकतात, बायका आयुष्यभर काहीतरी काम करतात, पैसे कमावतात, पण मलाही हे बघून आश्चर्य वाटतं की ते जग नाहीये. आपण वर्षानुवर्ष बघतो की कलाकार आपले बसमधनं कसे बसे घाणेरड्या रस्त्यांवरनं घाणेरड्या थिएटर्समध्ये जाऊन, आता तर त्याच्याविषयी खूप सध्या चर्चा सुरू आहे, पण खरंच ही परिस्थिती आहे. कुठेही जाऊन अक्षरशः टॉयलेट्स बरी नसतात, मेकअप रूम्स बऱ्या नसतात, जाऊन नाटकाचे प्रयोग करतायत, घाणेरड्या थिएटर्समध्ये जाऊन शोज करतायत, गलिच्छ मेकअप रूम्स असलेल्या स्टुडिओजमध्ये जाऊन शूटिंग करतायत. ह्या सगळ्याच्या नंतर त्यांना पैसाही मिळू नये, त्यांना त्याचं ग्लॅमरही मिळू नये, त्यांना तो चेहराही मिळू नये. मग कशासाठी करायचं त्यांनी? मी करीन ती कुठलीही गोष्ट सॉलिडच असली पाहिजे ह्याच्यात अडकायचं नाही, कारण नाहीतर मग ती जर नाही तशी झाली तर मला त्याचा जास्त त्रास होतो. मी 4 वर्षातनं एक काम केलं आणि ते नाहीच चांगलं झालं तर त्यापेक्षा मी वर्षाला 4 कामं करीन, त्याच्यातलं एखादं चांगलं होईल असं मला वाटतं. नमस्कार, lokmatsakhi.comच्या या विशेष गप्पांच्या मैफलीत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्याबरोबर एक स्पेशल पाहुणे आहेत. त्या अभिनेत्री आहेत, तुम्ही सगळे त्यांना ओळखता. त्या लेखिका आहेत, त्यांच्या पात्रांमधनंही त्यांच्याशी चांगली ओळख झालेली आहे. रोज ते आपल्या घरी त्यांची पात्र घेऊन येतात, पण आज त्यांची अजून एक विशेष ओळख आपण करून घेणार होती ह्या गप्पांमधून. माझ्यासोबत आहेत मुग्धा गोडबोले. मुग्धा, स्वागत आहे lokmatsakhi.comच्या ह्या गप्पांच्या मैफलीत तुझं. आणि ही गप्पांची मैफल आहे ना, ती आम्ही साधारण यशाविषयी तर बोलतोच, नॉर्मली आपण सगळेच जण बोलतो, पण त्या यशापर्यंत जाण्याच्या प्रवासाविषयी आपण बोलू. बेसिकली चुकण्याविषयी बोलू, चुकत शिकण्याविषयी बोलू, आणि नवीन काहीतरी करून पाहणे, त्याच्यात चुकणे, त्याच्यातनं पुन्हा नवीन शिकणे, असं जरा आपण छान गप्पा मारत बोलू. तर मला सुरू करताना तुला असं विचारावंसं वाटेल की छोटी असेल ना ती मुग्धा, किंवा थोडी मोठी असेल, किंवा त्याहूनही थोडी मोठी असेल, तर तुला पहिल्यांदा असं कधी वाटलं होतं की आता आपण अभिनेत्री होऊयात, म्हणजे हे आता आपलं काम, असा काही क्षण असतो की ते इव्हेंच्युअली घडलं? म्हणजे नाही, काय झालं अगं मेघना, की माझी आई लेखिका मंगला गोडबोले, आणि आम्ही शाळेत असताना आई आमच्या गॅदरिंगची नाटकं लिहायची. आणि अर्थातच मी आणि माझ्या एक 5-7 मैत्रिणी आम्ही आमच्याच घराच्या गच्चीवर प्रॅक्टिस करायचो आणि मग ती गॅदरिंगमध्ये दाखवली जायची नाटकं. तर हे जवळजवळ दरवर्षीचं एक ठरून गेलं होतं की मुग्धा आणि तिच्या मैत्रिणी एक नाटक करणार, आणि सहसा ते बरं असायचं, म्हणजे ते त्या वर्षी गाजायचं असं आपण म्हटलं तरी हरकत नाही. तेव्हा मला असं वाटतं की मला पहिल्यांदा आयुष्यात असं वाटलं की आपण स्टेजवर आहोत आणि अख्खी शाळा आपल्याकडे बघते आणि आपण जे काही करतोय ते त्यांना आवडतंय, ह्याचं मला ग्लॅमर वाटायचं. अर्थात एक महत्वाची गोष्ट तेव्हा माझ्या लक्षात येत नव्हती की हे जरी मी करत असले तरी हे लोकांना आवडतंय ह्याचं जास्त महत्वाचं कारण त्याचं स्क्रिप्ट उत्तम आहे हे आहे. जे अर्थात आई लिहायची ते उत्तमच असायचं, पण तो काळ ते कळण्याचा नव्हता. तेव्हा फक्त ते ग्लॅमर आकर्षित हो. त्याच्यानंतर मग मी ऑल इंडिया रेडिओवर किंवा पुढे युववाणी, बालउद्यान वगैरे ह्या सगळ्या याच्यात कार्यक्रम करायचे. मी ऐकायचे माझं बोलणं. तेव्हा मला बरेच लोक असं म्हणायचे की तुझी भाषा शुद्ध आहे, तुझे उच्चार स्पष्ट आहेत, कुठून तरी कौतुक व्हायचं. आणि मला असं वाटतं की तो काळ सगळा किंवा ते वय आपलं असं असतं, म्हणजे नंतर बरेचदा मी असं म्हणायचे की मी जर त्या काळामध्ये पोहायला लागले असते आणि मी उत्तम पोहले असते आणि लोकांनी माझं कौतुक केलं असतं तर मी चांगली पोहणारी झाली असते. किंवा मी जर अभ्यासाबद्दल माझं फारसं कोणी कौतुक केलं नाही पण केलं असतं तर मी उत्तम शिकले असते. मला असं वाटतं की काहीतरी आपण करतो आहोत ज्याच्यामुळे 4 लोक आपलं कौतुक करतात, ही भावना जास्त होती त्याच्या मागे. ओके. आणि मग हळूहळू मग मी कॉलेजमध्ये गेले, मग पुरुषोत्तम करंडक स्पर्धा, मग राज्यनाट्य स्पर्धा. मग तेव्हा सुद्धा असं एकदा झालं की कोण म्हणतो टक्का दिला नाटकाचे, तेव्हा कमर्शियल प्रयोग होत होते, व्यावसायिक नाटकच ते होतं. संजय पवारनी लिहिलेलं नाटक होतं आणि त्या नाटकामध्ये मुख्य भूमिका करणारी जी मंजुषा दातार, आताची मंजुषा गोडसे, तिची काहीतरी तब्येत बरी नव्हती म्हणून मला 3-1 दिवस आधी संजय आणि उपेंद्र लिमयेचा फोन आला की असं असं आहे, एक मुंबईमध्ये फेस्टिवल आहे, त्याच्यामध्ये याचा प्रयोग करायचा आहे आणि महत्वाचा प्रयोग आहे, खूप लोक येणार आहेत, तर तू करशील का हा रोल?
तर सुदैवाने माझं पाठांतर चांगलं होतं, त्याच्यामुळे मी ते केलं आणि तो प्रयोगही चांगला झाला. पुन्हा मुंबईतले काही लोक मग मला म्हणायला लागले की तू चांगलं काम करतेस वगैरे वगैरे. मग त्याच्यानंतर जब्बार पटेलांनी मला एका डॉक्युमेंटरीसाठी विचारलं, मग स्मिता तळवलकरांनी एका डॉक्युमेंटरीसाठी विचारलं. कुठेतरी असं एक माझ्या डोक्यात यायला लागलं की जी गोष्ट करण्यासाठी असं मी ऐकते की खूप लोक खूप स्ट्रगल करतात, ती आपल्याला तुलनेनी सहज जमते. तुलनेनी म्हणते मी. पण कदाचित असं असेल की आपलं पाठांतर बरं आहे, आपल्याला स्टेजवर उभं राहण्याची भीती वाटत नाही, आपण मी तेवढी खरंच स्टिफ नाहीये. म्हणजे स्टेजवरती कितीही उड्या मारायच्या असल्या, माकड चेष्टा करायच्या असल्या तरी करायला काही मला फार त्याची लाजबीज काही वाटत नाही. थोडक्यात तेवढी लिमिटेशन्स किंवा इन्हिबिशन्स मला नाही आहेत. ओके. तर मग आपण हे करू. ओके. अर्थात याला एक खूप मोठा हे असा होता की माझ्या 7 पिढ्यांमध्ये कधीही कोणी मी तिकडे येणार अभिनय केलेला नाही. आमच्या घरी सगळे डॉक्टर्स, इंजिनियर्स परीक्षेला बसले की पहिले येणारे वगैरे असे होते. त्यामुळे माझ्यावर ते प्रेशर खूप होतं. आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर माझ्या आई वडिलांना दोघांनाही मी अभिनेत्री होईन ही कल्पना फारशी पचत नव्हती, पटत नव्हती. त्यामुळे मला स्वतःला आणि त्यांना सुद्धा हे पटवून द्यायला सगळ्यात जास्त वेळ लागला. मधल्या काळात मी सायन्स स्टुडंट होते, मला मार्क बरे मिळायचे साधारणपणे, त्याच्यामुळे मग मार्क मिळाले की सायन्सलाच जायचं असतं अशी तेव्हाची सिस्टीम होती. त्यामुळे मी 11वी 12वी सायन्स केलं, मग पुढे मी BSc केमिस्ट्री वगैरे केलं. पण आता मला खूप वेळा असं वाटतं की त्यावेळेला जर मी थोडा हा विचार जास्त केला असता की आपल्याला खरंच मनापासून काय करायला आवडतं. आता जे आपण खूप नॅचरल इन्क्लिनेशन वगैरे म्हणतो, तर तेव्हा खरंच तसं काही फार नव्हतं. आणि माझा सगळा मैत्रिणींचा ग्रुपही अकॅडमिकली खूपच चांगला असल्यामुळे यांच्याबरोबर आपणही जायचंय थोडक्यात पुढे, असं होतं. पण आता मला खूप वेळा असं वाटतं की मी कदाचित जर त्यावेळेला थोडा जास्त सिरियसली विचार केला असता, मी ललित कला केंद्रात गेले असते, मी कुठून तरी ह्याचं शिक्षण घेतलं असतं, फॉर्मल ट्रेनिंग घेतलं असतं, कदाचित काय पुढे मी NSD साठी प्रयत्न केला असता, तर आज मी जे करते ते कदाचित मी थोडं एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर करू शकले असते किंवा वेगळ्या वेगळ्या प्रेक्षकांसमोर करू शकले असते. मला वेगळं काहीतरी शिकता आलं असतं. पण हरकत नाही, तरी सुद्धा मला असं वाटतं की इव्हेंच्युअली मी मला जे करायचं होतं ते करू शकले आणि मी त्याच्यात खूप रमले. आणि पुन्हा एकदा नशिबाचा भागही असेल की असं कधी झालं नाही की मला कामं मिळाली नाहीत आणि मला परत जावं लागलं. त्यामुळे मग मी मुंबईत आले. छान म्हणालीस की आपल्याला नक्की काय आवडतं हे कळायला अनेकांना अनेकदा वेळ लागतो ते सगळं समजायला. तर तुला हे कधी कळलं की अच्छा हेच मला आवडतं, म्हणजे हेच हेच ते असा काही क्षण होता का की जेव्हा असं वाटलं की हा आता इथून पुढे माझी वाट ह्याच दिशेने, म्हणजे केमिस्ट्री राहू देत बाजूला, ही केमिस्ट्री जमेल? हो, मला मी पहिल्यांदा अभय परांजपेंनी लिहिलेली एक थरार नावाची मालिका, तेव्हा नुकतेच प्रायव्हेट चॅनल सुरू झाले होते आणि आभाळ मायाच्या आधी थोडंसं आधी. ओके. आणि काय झालं की दूरदर्शन पेक्षा पुढे जाऊन थोडेसे जे प्रायव्हेट चॅनल्स, खाजगी उपग्रह वाहिन्या सुरू झाल्या, म्हणजे अल्फा मराठी असेल तेव्हा ETV मराठी असेल, तेव्हा खूप कॉन्टेंट अचानकपणे हवा होता, खूप माणसं हवी होती, खूप नवीन नवीन माणसं हवी होती. तर त्या सगळ्यात भूमिका मिळणं सोपं होतं, पण दुसऱ्या बाजूनी पाय रोवून उभं राहणंही कठीण होतं, कारण गर्दी एकदम खूप झाली होती. तर त्या सुमाराला ही थरार नावाची एक मालिका, आणि ती संगीत कुलकर्णी दिग्दर्शक होते आणि अभय परांजपे लेखक होते. आणि त्या मालिकेमध्ये माझ्याबरोबर अविनाश नारकर, यतीन कारेकर, शरद पोंक्षे अशी सगळी म्हणजे वर्षानुवर्ष काम केलेली अनुभवी माणसं होती, जयवंत वाडकर. तर त्यांच्याबरोबर ते शूटिंग करताना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला आविदादा पहिल्यांदा असं म्हणाले होते की तू हे पहिल्यांदा करतेस, म्हणजे तू पहिल्यांदा? मी म्हटलं हो, मी कॅमेरासमोर पहिल्यांदाच काम करते, वाटत नाही ग वगैरे असं काहीतरी ते म्हणाले. अर्थात ते असंही असेल की त्यावेळी मला थोडं मोकळं करण्यासाठी ते सगळे म्हणत असतील. पण मला हळूहळू असं लक्षात आलं की फक्त अभिनय करणं किंवा फक्त तो एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर स्वतःला बघणं नाही, हे सगळं वातावरण आपल्याला आवडतं. आपल्याला हे कॅमेराच्या मागचे लोक काय करतायत ह्याच्यात क्युरिओसिटी वाटते, किंवा दिग्दर्शक आपल्याला जो सीन सांगतो तो कशा पद्धतीने त्याचे तुकडे पाडतोय, तो कशा पद्धतीने तो काय मला समजावून सांगतोय जेणेकरून माझा परफॉर्मन्स जास्त चांगला होईल, हे मला आवडतं. ही सगळी प्रोसेस मला आवडते. आणि म्हणून मग मी दैनंदिन मालिकांच्या विश्वात शिरले. पण अर्थात तोपर्यंत मला मी कधी लिहीन असं नव्हतं वाटलं. पण असं काही होतं का की हे लिहिलेलं माझं काम मला खूप आवडलं, म्हणजे हे पात्र छान झालं मनासारखं? कारण कधी कधी तर तुम्ही फक्त डायलॉग लिहिता आणि कथा पटकथा दुसऱ्याची असते,
पण हे पात्र माझ्या मनासारखं बोलतच नाहीये, हो, म्हणजे हो, म्हणजे लिहिताना पण. हो, हो, तर तसा तसा काही झगडा खूप सुरू असतो का? खूप वेळा होतो. शेवटी कसं आहे अगं की हे क्षेत्रच असं आहे की ह्याच्यात आपण 100% एकमेकांवर अवलंबून असतो. म्हणजे मी कितीही उत्तम संवाद लिहिले तरी सुद्धा दिग्दर्शकाला ते कळले पाहिजेत, त्यांनी ते कलाकारांपर्यंत त्या पद्धतीने पोहोचवले पाहिजेत, कलाकारांनी समजून घेऊन ते बोलले पाहिजेत. मी जर अभिनेत्री असेल तर माझ्याकडे उत्तम स्क्रिप्ट आलं पाहिजे, मला दिग्दर्शकांनी ते चांगल्या पद्धतीने मी प्रेक्षकांसमोर प्रेझेंट करू शकेन अशा पद्धतीने तो सीन डिझाईन केला पाहिजे. आम्ही सगळे इतके एकमेकांवर अवलंबून असतो, त्याच्यामुळे लिहिताना असं होऊच शकतं तो डेडलाईनचा खेळ सुरूच असतो, म्हणजे की हे होऊच शकतं की मी मला असं वाटलं की अरे हा सीन चांगला झालाय, पण मी प्रत्यक्ष बघते तेव्हा अगदीच तो विषविषित केला असं मला वाटतं. किंवा एखादा असंही होतं की अनपेक्षितपणे एखादा कलाकार त्याच्यामध्ये काहीतरी स्वतःची एखादी गोष्ट वाक्यांमध्ये नाही पण अभिनयातनं ऍड करतो, मॅनरिझम्स काहीतरी ऍड करतात की ज्याच्यामुळे मला ती गंमत कळते आणि मी माझ्या लिखाणात ते पुढे कंटिन्यू करते. असंही होऊ शकतं. शेवटी काय आहे ना की ती टीम आहे आमची. म्हणजे मी तरी असं मानते की मी जेव्हा लिहिते आणि बाकीचे लोक, तो दिग्दर्शक, कलाकार, पटकथा लेखक, कथालेखक, ही आमची सगळ्यांची एक टीम आहे. आणि आम्हाला एकमेकांच्या जे विकनेसेस झाकत पुढे जायचंय. म्हणजे मला जर माहितीये की एखाद्या नटाला एका विशिष्ट पद्धतीची वाक्य बोलता येत नाहीत, काही काही असे असतात की त्यांना खूप पल्लेदार लांबच्या लांब वाक्य नाही बोलता येत, तर मग मी त्याला सोपं करून दिलं पाहिजे ना त्याचं काम. किंवा एखाद्या नटाला इंग्रजी नाही बोलता येत, तर मी त्याच्या बोलण्यामध्ये भयंकर जड इंग्रजी शब्द लिहिण्यात काही अर्थ नाहीये. मी अशाच पद्धतीने, इनफॅक्ट असंही कधी कधी होतं की उत्तम नट आपण वर्षानुवर्ष त्यांचा अभिनय बघत असतो, कानात असतात आपल्याला त्यांचे संवाद. आता रोहिणी हट्टंगडींबरोबर मी स्वतः खूप काम केलं, तर मी जेव्हा होणार सुन्नी या घरची लिहायला लागले तेव्हा रोहिणीताईंचे संवाद लिहिणं मला सोपं जायचं, कारण त्या वाक्यात पॉज कुठे घेतील हे पण मला आधी माहिती असायचं की हे वाक्य ते इथे तोडतील बरं का, किंवा हे वाक्य ते अशा पद्धतीने म्हणतील. ऑटोमॅटिकली मी तसं लिहिते ज्याच्यामुळे तो रिदम त्यांना सोपा जातो. पुन्हा मी तिथेच येईन की अभिनयाला ग्लॅमर आहे, तुम्ही टीव्हीवर दिसता, तुम्ही सिरियलमध्ये रोज दिसतात, लोक तुम्हाला ओळखायला लागतात. तसं लिहिणाऱ्या माणसाला अजूनही आपल्याकडे चेहरा नसतो आणि ते ग्लॅमर पण नसतं. तर ही लिहिण्यातली एनर्जी वाचवावी आणि अभिनयालाच लावावी, असं कधी वाटलं की का हे, म्हणजे हे दोन्ही नाही अगं, खरं सांगायचं तर मी डेली सोप्स करून थोडीशी कंटाळले होते, प्रामाणिकपणे सांगायचं तर. ते कसं होतं, कारण मी म्हटलं तसं की तुम्ही एक सिरियल केली, त्याच्यानंतर दुसरी, त्याच्यात तो नंबर फक्त वाढत जातो. त्याच्यातल्या पुन्हा काही खूप बघितल्या जातात, लोकांना आवडतात, काही लोकांना अजिबात आवडत नाहीत, त्यात काही बदल होत नाही. नाटक करताना तुम्ही एक नाटक दुसरं नाटक हे जास्त चॅलेंजिंग तरी असतं, पण नाटकाचे दौरे आणि ते सगळं मुळात मध्ये 6-7 वर्ष मी काहीच काम करत नव्हते, कारण माझी मुलगी लहान होती आणि तेव्हा माझ्या नवऱ्याची फिरतीची नोकरी असायची. त्या काळात मला अचानकपणे मंदार देवस्थळीने होणार सुन्नीच्या संवादांविषयी विचारलं. मग मी लॅपटॉप घेऊन आले, मग मी ते लिहायला शिकले. पण त्यांना पण सगळ्यांना, म्हणजे चॅनल झी मध्ये सुद्धा सगळ्यांनी मला बऱ्यापैकी एनकरेज केलं आणि तू लिहित राहा, हे आम्हाला आवडतंय वगैरे, म्हणून मग मी ते पुढे कंटिन्यू केलं. आणि मग तोपर्यंत खरं सांगायचं तर तशी बऱ्यापैकी माझी हाऊस फिटली होती असं म्हणायला हरकत नाही. आणि आता सुद्धा मी मध्ये मध्ये असंच एक म्हटलं ना की सतत बसून लिहायचा कंटाळा येतो, मग जरा लोकांना भेटावं असं वाटतं, मग मी एखादी मालिका, त्याच्यात थोडंसं काहीतरी काम असं करते. पण आता माझा मुख्य व्यवसाय लिखाण असल्यासारखं झालंय. ओके. पण सिरियल्स विषयी असं होतं ना की काहीही दाखवतात, असं कुठे असतं का? बायका अशा कुठे असतात का इतक्या गरीब बिचारा? तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा अशी खरंच पात्र तुझ्या अवतीभवती दिसतात की हे 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 असंच असतं, म्हणजे ते जे समाजात आहे ते सिरियल्स किंवा सिनेमात दिसतं असंही म्हटलं जातं, किंवा हे सिनेमा सिरियल्समध्ये आहे म्हणून समाजात काहीतरी बदलत नाहीत समाज, पण लोक कॉपी करतात, स्टाईल्स कॉपी करतात, कपडे कॉपी करतात. तर अशी पात्र अवतीभवती दिसतात का? म्हणजे अच्छा, हे तुला सांगू का मेघना, ही पात्र अवतीभवती दिसत नाहीत, पण मुळात काय आहे की जी माणसं सोशल मीडियावरती अशा कमेंट्स लिहितात, ती माणसं हा या मालिकांचा ऑडियन्सच नाहीये. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की एक मालिका, तिचा एक भाग एका वेळेला अमेरिकेसारख्या ठिकाणी सुद्धा, म्हणजे तिथे तो त्या वेळेला दिसत नाही अर्थात, पण तिथल्या घरांमधली माणसंही बघतात आणि तोच कुठेतरी खेड्यापाड्यांमधली माणसंही बघतात. सगळ्यांना आपला वाटेल, सगळ्यांना जवळचा वाटेल असा विषय, अशा व्यक्तिरेखा, अशा भावना ह्या मालिकांमध्ये जास्त करून आपण आणण्याचा प्रयत्न करतो, ज्याला युनिव्हर्सल ट्रुथ्स म्हणतात.
म्हणून मी नेहमी म्हणते तसं की आता समजा आई कुठे काय करते सारखी मालिका की हो. एका घरातल्या 40-45 वर्षाच्या स्त्रीकडे झालेलं दुर्लक्ष हो. हे कमी जास्त प्रमाणात सगळ्या स्तरातल्या बायकांनी अनुभवलेलं असतं, त्यांना तसं वाटत असतं, त्यांनी आजूबाजूला ते बघितलेलं असतं. ही युनिव्हर्सल भावना झाली आहे. किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, जगातल्या कितीही उच्च शिक्षित लोक असू देत, श्रीमंत लोक असू देत, गरीब असू देत, अडाणी असू देत, कुणी काहीही असू देत, आपल्या नवऱ्याचं किंवा बायकोचं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे ही भावना त्रास देणारीच असते. ही युनिव्हर्सल भावना झाली. किंवा लग्न झाल्यानंतर घरात सून येते आणि सासूचं आतापर्यंतची जी काही त्या घरामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते ती कमी होते आणि आपल्या हातून सत्ता जाते असं तिला वाटतं, इनसिक्युअर वाटतं. ही युनिव्हर्सल गोष्ट आहे. त्यामुळे आपण जेव्हा म्हणतो की तेच तेच दाखवतात तेव्हा दुर्दैवाने लोक तेच तेच बघतायत. आतापर्यंत सर्व चॅनल्सवर सर्व अनुभवी दिग्दर्शकांनी, लेखकांनी काहीतरी वेगळं करण्याचे प्रयत्न झालेले नाहीये तसं अजिबात नाहीये. पण जेव्हा प्रेक्षक त्याच्याकडे पाठ फिरवतायत, ते तितकंसं बघत नाही तसं लक्षात येतं, तेव्हा ते पुन्हा केले जात नाहीत. कारण मुळात मी मगाशी म्हणाले तसं की हा व्यवसाय आहे. इथे कुणीही धार्मिक काहीही काय संस्था उघडलेली नाही किंवा कुठल्याही प्रकारचे सामाजिक प्रबोधन करणारी ही हा व्यवसाय आहे 100%. आणि माझं म्हणणं उलट आहे की कलाकारांनी का नाही करायचा व्यवसाय? का नाही? आपण वर्षानुवर्ष बघतो की कलाकार आपले बसमधनं कसे बसे घाणेरड्या रस्त्यांवरनं घाणेरड्या थिएटर्समध्ये जाऊन, आता तर त्याच्याविषयी खूप सध्या चर्चा सुरू आहे, पण खरंच ही परिस्थिती आहे. अगं कुठेही जाऊन अक्षरशः टॉयलेट्स बरी नसतात, मेकअप रूम्स बऱ्या नसतात, जाऊन नाटकाचे प्रयोग करतायत, घाणेरड्या थिएटर्समध्ये जाऊन शोज करतायत, गलिच्छ मेकअप रूम्स असलेल्या स्टुडिओजमध्ये जाऊन शूटिंग करतायत. ह्या सगळ्याच्या नंतर त्यांना पैसाही मिळू नये, त्यांना त्याचं ग्लॅमरही मिळू नये, त्यांना तो चेहराही मिळू नये. मग कशासाठी करायचं त्यांनी? जरी ही लोकांच्या दृष्टीने एंटरटेनमेंट असली आणि जरी घराघरात जाणारं हे माध्यम असलं, त्यातून 4 गोष्टी चांगल्या देण्याचा प्रयत्न जरी करता येत असला आणि जो केलाच जातो, शेवटी दैनंदिन मालिका जर आपण बघायला गेलं तर एक साधी सरळ गोष्ट असते, ती म्हणजे सुष्ट विरुद्ध दुष्ट. दुष्टांचा पाडाव करा आणि सुष्ट प्रवृत्ती चांगली, म्हणजे चांगल्या माणसांचं कौतुक करा. आता कसं आहे की जेव्हा तुम्ही सिंड्रेलाची गोष्ट सांगता तेव्हा सिंड्रेलाची ती सावत्र बहीण आणि तिची सावत्र आई हा कसा दुष्टपणा करतात हे सांगताच ना. तर सिंड्रेला कशी चांगली आणि तो राजपुत्र कसा चांगला इथपर्यंत आपण पोहोचतो. ही गोष्ट आहे ना. ह्याच्यामध्ये आपण सगळ्या प्रवृत्तीची माणसं दाखवतो. त्यामुळे अशी माणसं आजूबाजूला दिसतात का? तर नाही दिसत. पण जेव्हा आम्हाला असंख्य सोशल मीडिया साईट्सवरनं पर्सनल मेसेजेस येतात आणि जेव्हा लोक मला सांगतात की आमच्या घरात आजही 2023 साली सुद्धा माझे सासू सासरे, माझा डिवोर्स झालाय आणि मला माझ्या मुलांना भेटू देत नाहीत, आजही माझा नवरा रोज रात्री दारू पिऊन येतो आणि माझ्याशी अतिशय वाईट वागतो, तेव्हा खरं सांगायचं तर माझे डोळे उघडतात. म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी स्वतः अतिशय सुशिक्षित, पुण्यात डेक्कन जिमखान्यावरती राहिलेली, मी कधीच अशा प्रकारचं काहीच आयुष्य बघितलं नाही. आमच्या घरात सगळे शिकतात, बायका आयुष्यभर काहीतरी काम करतात, पैसे कमावतात. पण मलाही हे बघून आश्चर्य वाटतं की ते जग नाहीये. ह्याच्या पलीकडे खूप मोठं जग आहे आणि त्यांना हे सगळं जवळचं वाटतं. मग आम्ही आमच्या परीने काय करण्याचा प्रयत्न करू शकतो की आम्ही आमच्या मालिकांमधनं अशा प्रकारचे विषय मांडू शकतो, अशा प्रकारे लोकांपर्यंत आम्हाला जे वाटतं ते पोचवू शकतो. कारण हे माध्यम इतकं मोठं आहे, त्याचा रीच इतका मोठा आहे की ज्याच्यामधनं आम्ही डोमेस्टिक व्हायलन्स असेल, आम्ही मेंटल हेल्थ असेल, म्हाताऱ्या माणसांचे प्रश्न असतील, मेनोपॉज असलेल्या बायकांचे प्रश्न असतील, तरुण मुलांचे सेक्स एज्युकेशन असेल, असे अनेक विषय आम्ही आमच्या मालिकांमधनं आडून बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि कसं आहे की आत्ता मध्ये सुद्धा मी एकीकडे म्हणाले होते की आभाळमायामध्ये सुधा जोशी, म्हणजे जी सुकन्या कुलकर्णींनी व्यक्तिरेखा केली होती, तिने दुसरं लग्न करावं का याच्याविषयी चर्चा झाली होती. आणि आज आई कुठे काय करते मध्ये अरुंधतीने दुसरं लग्न करावं का ह्याच्याही विषयी चर्चा होते. म्हणजे 23, 24, 25 वर्षात लोकांचा कुठे बदललाय दृष्टिकोन. आमची खूप इच्छा आहे की काहीतरी खूप मोठं करावं, पण ते तसं होत नाही आणि तो बदल ओव्हरनाईट होणारही नाही. आपल्याकडे अजूनही एक टेलिव्हिजन सेट एका घरात एका हॉलमध्ये असतो, ज्याच्यामध्ये 2-3 पिढ्यांची माणसं एकत्र बसून टीव्ही बघत असतात. त्यामुळे आपण असा काही OTT प्लॅटफॉर्म सारखा कॉन्टेंट दाखवू शकत नाही, ती भाषा आपण वापरू शकत नाही. त्यामुळे हे बाळबोध असतं सगळं. पण दुसऱ्या बाजूनी बाळबोधच गोष्टी आपण
सिनेमांमध्येही अनेकदा बघत असतो आणि ते आपल्याला आवडत असतात. मग अशी आपण बोलता बोलता म्हणलं की अशी स्वतःला चुका करण्याची परवानगी देणे, कारण एकदा आपण एस्टॅब्लिश झालो आणि तू मग अशी म्हटलीस तसं लोक कौतुक करायला लागले की हे बेस्ट आहे, ही छान करते, की मग चुकून पाहू किंवा करून पाहू हे जरा कमी व्हायला लागतं. नाही, त्याच्यासाठी क्षेत्र बदलणं हेच एक हे आहे असं माझ्या लक्षात आलंय की आता म्हणजे मी पहिल्यांदा आयुष्यात एक नाटक लिहिलंय जे आता आम्ही कधीतरी डिसेंबरमध्ये मीच काम करणार, माझी बॅट माझी बॅटिंग. पण भयंकर टेन्शन आलंय मला त्या गोष्टीचं, कारण आता कसं झालंय की डेली सोप्स लिहिणं हा रोजच्या सरावाचा भाग झालाय, पण ही एक गोष्ट मी कधीच नाही केलेली. तर माहिती नाही आवडलं लोकांना तर हरकत नाहीये, पुढचं आवडेल कदाचित. पण ह्यासाठी आपल्या क्षेत्राच्या मध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणं, किंवा आता मला माझ्या डोक्यात 1-2 कल्पना आहेत ज्यांच्या मला डॉक्युमेंटरीज करायच्या आहेत. तर हे करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं, की काहीतरी वेगळं करत राहिलं तर आपण त्या कम्फर्ट झोनमध्ये फार अडकत नाही आणि मग ते त्या फेलियरचं दडपण तेवढं येत नाही असं वाटतं. मला फार छान वाटलेलं की हे फेल्युअर म्हणजे द्रविड म्हणाला होता कधीतरी की स्वतःला असा चान्स द्यायला पाहिजे, की मला असं सांगता आलं पाहिजे की दिस इज माय ग्रेट फेल्युअर, असं सांगता आलं पाहिजे, देन यू अटेम्प्ट फ्यू थिंग्स. तर नाही, ते गीत सेठीचं एक पुस्तक आहे, ते मला अतिशय आवडतं. म्हणजे माझं सगळ्यात आवडीचं पुस्तक आहे ते गीत सेठी, सक्सेस वर्सेस जॉय. ओके, असं आहे आणि फार सुंदर पुस्तक आहे. म्हणजे मी अगदीच सगळ्यांना कायम सांगते की कधीही मिळालं तर जरूर ते पुस्तक वाचा. आपण जे मोटिवेशनल हे ते वगैरे म्हणतो, त्यांनी त्याच्या आयुष्यातले अनुभव असे लिहिलेत त्याच्यामध्ये. पण सक्सेस वर्सेस जॉय म्हणजे तुम्हाला मिळणारं यश आणि त्यातून तुम्हाला मिळणारा आनंद तुमच्या कामातनं, तर तो आनंद एका मर्यादेनंतर तेच करायला लागलो आपण की तो जायला लागतो. त्याच्यामुळे मग वेगळं काहीतरी करून बघितलं तर बरं वाटतं. आपण तिकडे जाऊयात आता, ते वेगळं काही करून बघण्याविषयी. हे सगळं छान चाललेलं होतं ना, म्हणजे अभिनय, लिहिणे, सगळं छान मस्त. आणि त्या लिहिण्यात पण तू स्वतःला चुकण्याची संधी देत चालली होती. मग एकदम बाईक काढू आणि लडाखला जाऊ, हे कुठून आलं, म्हणजे हे कसं आलं? हे फारच इंटरेस्टिंग आहे, तर त्याविषयी सांग. अगं, मी तेव्हा हॅमलेटचे प्रयोग करत होते आणि मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचे प्रयोग नसणार होते, कारण ते आम्ही एका वेळेला घेऊन जायचो आणि मग 6 प्रयोग करायचो आणि तो खूप मोठा लवाजमा होता ना सगळा त्याचा. तर पावसाळ्याच्या दिवसात तो नको असं वाटलं होतं. तर त्याच सुमाराला माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला की लडाखला जाऊया का. म्हटलं जाऊ, मला एवढे 8 दिवस, आता मी तशी संसारी बाई आहे पण तरी तेवढे 8-10 दिवस आपण, म्हणजे मी तरी बऱ्यापैकी तशी इंडिपेंडेंट असते आणि मी काढू शकते. तर त्यामुळे मी म्हटलं जाऊ. मग 2 दिवसांनी तिचा मला फोन आला की तुला बाईक चालवता येते का, बाईकवरनं जाऊया का. तर मी म्हटलं मी 20 वर्षांपूर्वी चालवली होती पुण्यात बाईक, पण बहुतेक येईल, कारण असं काही कोणी विसरत नाही. तर मी म्हटलं जाऊ चल. मग मी इथे मुंबईत रॉयल एनफिल्ड 350cc थंडरबर्ड हायर केली आणि एक दिवस चालवून बघितली तर ती येत होती. म्हणजे मला असं काही फार प्रॉब्लेम नाही वाटला. पण इथे चालवणं आणि तिथे चालवणं याच्यात खूप फरक आहे, कारण ते अल्टिट्यूड खूपच 17,000 फुटावर आहे ते समुद्र सपाटीपासून आणि ऑक्सिजन लेवल अतिशय कमी. त्यामुळे मग पण पुन्हा एकदा मी म्हटलं तसं की मी असं ठरवलं होतं की हे आपण आपल्याला मजा म्हणून करतो आहोत. कुठल्याही क्षणी आपल्याला जर असं वाटलं की हे फार गळ्याशी येतंय आणि अगदीच म्हणजे याच्यात खूपच रिस्क आहे, तर जी सपोर्ट व्हॅन असते तिच्यामध्ये आपण जाऊन बसायचं, ते मुलं मग चालवतात तुमची बाईक. पण तसं कधी झालं नाही. म्हणजे दरवेळी जेव्हा मी खूप कठीण रस्ता असायचा किंवा खड्डे असायचे, पाण्यामुळे कळत नाही, बेसिकली बर्फ आणि पाण्यामुळे ते खड्डे किती खोल आहेत हे कळत नाही तिथे, तर त्याच्यावरनं जाताना मला असं वाटायचं की हे आपण पार करू शकू की नाही. पण अजून हे सोडायची वेळ आली नाहीये असं वाटायचं. आणि आम्ही ते कसं असतं अगं, तुम्हाला 2-3 रूट्स असतात. म्हणजे तुम्ही मुंबईहून मग दिल्लीहून डायरेक्टली जाऊ शकता लडाखला, किंवा तुम्ही मनालीहून जाऊ शकता, तुम्ही काश्मीरवरून श्रीनगरहून येऊ शकता. पण आम्हाला दोघींनाही 10 दिवसांच्या पेक्षा जास्त ती ट्रिप करायची नव्हती. तिला बाईक चालवता यायची? तिला येतच नाही बाईक चालवता, ती मागे बसते. त्याच्यामुळे परत आल्यानंतर तू स्वतःच्या फिजिकल फिटनेसकडे जास्त लक्ष, आणि त्याच्यानंतर पॅन्डेमिक सुरू झालं ना, त्यामुळे ऑटोमॅटिकली घरात असताना मग ती योगासनं आणि हे, आणि ते थोडक्यात मी म्हटलं तसं की गृहीत धरणं कमी झालं माझं बऱ्याच गोष्टी. आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड वाढतोच अशा ठिकाणी गेल्यावर. एक जनरल रिलॅक्सेशन होतं आणि करत राहायचं. मी थोडीशी त्या बाबतीत क्वांटिटीवर विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे. मला तरी असं वाटतं की 4 वर्षातनं एक काम उत्तम करण्यात काही सांगता येत नाही ना. म्हणजे मी 4 वर्षातनं एक काम केलं आणि ते नाहीच चांगलं झालं तर त्यापेक्षा मी वर्षाला 4 कामं करीन.
त्याच्यातलं एखादं चांगलं होईल असं मला वाटतं. इंटरेस्टिंग. आणि अजून एक, आता ते पर्वत पुन्हा हाका मारतात का, पुन्हा ये म्हणतात का बाईक घेऊन? हो हो आता आता कसं, म्हणजे आता काही पुढचं प्लॅन करतेयस किंवा हो अगं, कसं? म्हणजे त्याच्यानंतर बरेचदा जेव्हा जेव्हा चर्चा झाल्या तेव्हा मला आता म्हणजे अशा त्या आपल्या टिपिकल ट्रिप्स असतात ना त्या कराव्याशाच वाटत नाहीत. हम्म, हम्म. म्हणजे ते असं बॅग्स घ्या आणि उत्तम फ्लाईट्स घेऊन उत्तम कुठल्या तरी लोकेशन्सवर जा, म्हणजे हरकत नाही करायला ते सुद्धा. पण ही एक्साइटमेंट, हे थ्रिल हे तिथे नाही. त्यामुळे आता सेवन सिस्टर्स किंवा म्हणजे आता सिक्कीम, गँगटॉक, इनफॅक्ट मध्ये आम्ही किलिमांजारो वगैरे असाही प्रयत्न करत होतो, पण मग ते पॅन्डेमिकचा दुसरी लाट आली त्यामुळे ते झालं नाही. पण हा अनुभव वेगळा आहे आणि एकदा त्याची चटक लागली की ते करावंसं वाटतं. मी ह्या गप्पांची सुरुवात करताना म्हणाले ना की एक ओळख तुझी आहे, एक ओळख तू ह्या सगळ्या टप्प्यातनं नव्याने भेटते सगळ्यांना. म्हणजे मी परत आल्यानंतर मला ना खूप ग्रुप्स अप्रोच झाले बायकर्सचे, आणि त्यातही भारतात फिमेल रायडर्स कमी आहेत कम्पॅरेटिव्हली. म्हणजे तिथे ना खूप परदेशी पण ग्रुप्स येतात आणि असे मोठे मोठे 15-15-20-20 जणांचे ग्रुप्स, आणि त्यांचे सगळ्यांचे असे एकसारखे ते कपडे आणि इतकं ते स्टायलिश दिसतं. आम्ही काहीच नाही, आम्ही आमचे कपडे घालून. पण 2-3 ग्रुप्स मला अप्रोच झाले की तुम्ही आमच्या ग्रुप बरोबर रायडिंग करा किंवा मग तुम्ही आमचं गेअर घालून, थोडक्यात जाहिरात. पण मी परत तेच म्हणते की मला ह्याचं कुठल्याही प्रकारे काहीही कमर्शियल हे करायचं नाही, हे माझ्यासाठी. म्हणजे ही एक गोष्ट अशी आहे की जी मी कायम फक्त मला आनंद म्हणूनच करणार. ह्या नोटवर आपण थांबू. आणि हे छान आहे की काही गोष्टी ह्या माझ्या आनंदासाठी आणि कुठल्याही ह्याच्यातनं पुढे काय, ह्याच्यातनं मला काय मिळेल ह्याचा विचार न करता करून पाहणे. नक्की. तर सांगितलं बाईक चालून पाहिलीस, एका ह्या टप्प्यात कथक शिकून पाहिलंस, आणि आता आणखीन लेखनाच्या प्रोसेस सुरू आहेत. तुला खूप शुभेच्छा लोकमतसखी.com च्या, आणि थँक्यू आम्हाला वेळ दिला. थँक्यू सो मच. थँक्यू.